मित्रांनो नमस्कार. पूर्वी अमोल सरकारच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खवय्यांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इचलकरंजीमध्ये सुंदर बागेच्या शेजारीच पोस्ट ऑफिस समोरच गुरुदत्त वडापाव सेंटर म्हणून एक वडापावचा स्टॉल आहे. तर इथले मित्रांनो वडापाव तसंच मुख्य करून बटाटा भजी खूप फेमस आहेत. वायचळांची बटाटा भजी असं कोण विचारलं तर इचलकरंजीतली लोक तुम्हाला इथं आणून सोडतील इतकं ही बटाटा भजी फेमस आहेत. तर वायचळांची बटाटा भजी कशी केली जाते, इतर कुठल्या कुठल्या रेसिपी होतात ते आपण बघूयात. तसंच इथं बरीच वर्ष जे भजी खायला लोक येतात त्यांचे रिव्ह्यू देखील घेऊयात. चला तर मग वायचळांची भजी कशी केली जातात ते आपण प्रत्यक्ष बघूयात. तर मित्रांनो इथं समोर बघू शकताय हे गरमागरम मिरची सोडलेले आहेत आणि इथं जसं मी मगाशी म्हणालो तसं बटाटा भजी आणि मिरची भजी फेमस आहेत, तसंच वडापाव देखील फेमस आहेत. तर इथं समोर बघू शकता वायचळ दादा इथं आता भजी सोडायचं काम करत आहेत. तर आता भजीची रेसिपी आपण बघूयात. प्रोसेस कशी करताय जरा सांगा आम्हाला. बेसन पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, खायचा सोडा, ओके, आणि मीठ आहे, बाकी ओके, काही नाही. दळतेवेळी ओवा असतो. बस. दळतानाच ओवा तुम्ही ऍड करताय, आता नाही ओवा ऍड करणार. ओके, त्यावेळेला दळण असतं आमचं. हा. त्यावेळेला दळणामध्येच ओवा सोडला जातो. दळणामध्ये आमची डायरेक्ट ओवा. बरं, आता मिरची भजी सोडतोय का आपण. मिरची भजी थोडी सोडणार ओके आणि बटाटा भजी त्यामध्ये सोडणार. ओके. आता समोर मित्रांनो बघू शकता तर ह्या पिठामध्ये आता ही मिरची भजी सोडली जातात. तर समोर बघू शकता मित्रांनो आता ही मिरची भजी सोडली जातात. जसं मी म्हणालो तसं मिरची भजी खूप फेमस आहेत, तसंच बटाटा भजी देखील खूप फेमस आहेत. आणि प्रत्यक्ष समोर बघू शकता वायचळांची ही भजी आहेत ती खूप फेमस आहेत इचलकरंजीमध्ये. साधारण किती वर्षापासून करताय काम तुम्ही. 40 वर्ष झाली. ओके. स्टॉल इथंच असतो. वडील आणि मी असतो. वडील आणि तुम्ही करायचं. एक्सपायर झाले. अच्छा, वडील अजून पण तुमच्यावर येत होते. ओके. वय काय होतं वडिलांचं. आता 82 वय आहे. वाढले त्यावेळी. 82 वय होतं. 6 महिने झाले एक्सपायर. ओके ओके. मित्रांनो वडिलांसोबत दादा इथं भजीचं काम करायचे आणि आताच जस्त वारलेत ते. बटाटा भजी म्हटली की वायचळ हेच नाव सगळीकडे घेतलं जातं इचलकरंजीत. तर इथं समोर बघू शकता मिरची भजी जवळपास आता गोल्डन कलरवरती फ्राय व्हायला लागलेत आणि ही फ्राय केल्यानंतर बाजूला काढून घेतली जाते. बटाट्याची भाजी मिरची भाजी दोन्ही आवडतात. बटाटा भजी आणि मिरची भजी काय वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही. क्वालिटी चांगली असते, टेस्ट कायम तीच असते, काय बदल नाही, व्यवस्थितपणे असते, प्युअर डाळीचे असतात, तेल चांगल्या प्रकारे असते. तर दादा आता आपण काय करतोय. बटाटा भजी सोडतोय. ओके. तर ह्या पिठामध्ये मित्रांनो बटाटा भजी सोडले जातात. तुम्ही समोर बघू शकता हे असे काप दादांनी करून ठेवलेत. जवळजवळ ही मोठी पिशवी भरून इथं काप करून ठेवलेत आणि हे दादा आल्यानंतर हे कंटिन्यू अशी बटाटा भजी सोडतात इथे. वा. समोर बघू शकता मित्रांनो ही भजी सोडली जातात. थोडं गरमागरम इथं बटाटा भजी बघू शकता मित्रांनो. आणि इतर ठिकाणी जसं बघतो तसं मोठ्या आकाराचे बटाटे नाही आहेत, अगदी मिडियम आकारामध्ये हे बटाटे आहेत आणि खूप छान अशा पद्धतीनं इथं भजी सोडली जातात मित्रांनो. जवळजवळ 40 वर्षांचा अनुभव आहे दादांना. तर 40 वर्ष हे भजींचं काम करतात इथं. तर खूप छान असतात भजी इथं. जेव्हा तुम्ही इचलकरंजीला इथं बागेपाशी याल सुंदर बागेपाशी तेव्हा पोस्ट ऑफिसच्या समोरच तुम्हाला ही बटाटा भजी संध्याकाळी 5:30 नंतर तुम्हाला इथं स्टॉल असतो. तर इथं ती भजी मिळतील तुम्हाला. दादा साधारण किती किलो बटाटा वापरला जातो रोजचा. 5 ते 6 किलो बटाटा लागतो. ओके. हो सांगा. तर मित्रांनो समोर बघू शकता ही बटाटा भजी आता जवळपास फ्राय होत आलेत आणि भजी देखील हाफ फ्राय करून ठेवलेली आहे, त्यामध्ये सोडले जातील. तर आता सगळे मिरची भजी आणि बटाटा भजी एकत्र फ्राय करून काढले जातील. मित्रांनो स्टॉलचं टायमिंग आहे 5:30 ते संध्याकाळी 9:30. तर ह्या वेळेमध्ये तुम्ही जेव्हा याल इथं तेव्हा तुम्हाला ही गरमागरम भजी इथं खायला मिळतील. तर दादा आता फ्राय करायला किती वेळ लागतो. 5-10 मिनटं लागतील. 5 मिनटं. ओके ओके. 85ला शाळा सोडली. 8वी पास. 85ला शाळा सोडली. परत वडिलांना 3 अटॅक आले होते, त्यानंतर बरं झाले. त्यांना परत पुन्हा परवा अटॅक आल्यामुळे एक्सपायर झाले. मूळ इथंच IGM पाशी काळा मारुती मंदिर आहे, इथलंच गावभागात घर आहे. मित्रांनो बघू शकता ही भजी आता गोल्डन कलरवरती फ्राय होत आले आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बाजूला
काढून घेतली जाते. तर इथं बघू शकता मित्रांनो, ही भजी जी आहेत ते आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि आता ही वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतले जातील. वा, तर खूप छान कलर आला आहे आणि इथं समोर बघू शकता ही आता भजी या वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. बोला. माझं नाव श्रीकांत. ओके, राहणार कुठले? येथे इचलकरंजीस. बरं, स्टॉलवरती कधीपासून येताय तुम्ही? 15-20 वर्ष झाले येते. बरं, आल्यानंतर काय घेताय, काय आवडते तुम्हाला जरा सांगा. स्टॉल सुयश चौगुले, गावबाग, इचलकरंजी. 2 वर्ष झाली गे. बटाटे भाजी. बटाटे भाजी होय, मस्त आहे. इतरांना बी ते यायला लावीन आणि बटाटे भाजी चांगले आहे. बासकी बासकी भारी आहे. ची फेमस बटाटा भजी तुम्हाला दाखवतो मी. तर जवळजवळ 40 वर्ष इथं स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती वायचळांची भजी खाण्यासाठी तुम्हाला इचलकरंजीला हे यायला लागते. बघू शकता ही गरमागरम भजी आता आपल्याला सर्व केलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये 4 भजी असतात आणि रेट आहे 25 रुपये. तर समोर आपण मिरची भजी ही जी आहे ती समोर मिरची भजी घेतलेली आहेत आपण आणि बटाटा भजी देखील घेतलेले आहेत गरमागरम. आणि समोर बघू शकता ही घट्ट जर अशी कढी दिलेली आहे. तर इचलकरंजीची फेमस बटाटा भजी, वायचळांची भजी आता आपण टेस्ट करायला आलो आहोत. तर एकदा टेस्ट करून बघूयात. तर मित्रांनो, आता स्टॉलचा आपण रेसिपी बघितलीच, स्टॉलवरती आपण रिव्ह्यूज देखील घेतले आहेत. तर आता आपण प्रत्यक्ष ही जी भजी आहेत ती टेस्ट करून बघूयात. तर ही बटाटा भजी आहे. तर ही बटाटा भजी आहे गरमागरम. एकदा टेस्ट करून बघूयात. वा, अप्रतिम मित्रांनो. तर ही बटाटा भजी का फेमस आहे ती खाल्ल्याशिवाय तुम्हाला इथे कळणार नाही. अगदीच हलकी आणि कुरकुरीत, तसंच बटाट्याचा फ्लेवर देखील आणि ह्या पिठाचा देखील फ्लेवर खूप छान येतो. तर मित्रांनो, जसं दादाने सांगितलं तसं ओव्याचं पीठ जे आहे ते डाळ दळतानाच त्यांनी करून घेतलं असं, त्यामुळे तो एक खमंगपणा या बटाटा भजीला आहेच. तर मित्रांनो, प्रत्यक्ष टेस्ट जेव्हा तुम्ही इथं कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही वायचळांची बटाटा भजी का फेमस आहे. मित्रांनो, हे बघूयात आपण गरमागरम ही मिरची भजी आहेत. तर तुम्ही बघू शकता ही खूप छान अशी आतनं देखील शिजलेली आहेत. तर आता आपण जरा एकदा टेस्ट करून बघूयात प्रत्यक्ष मिरची भजी. अप्रतिम मित्रांनो. तर ही गरमागरम मिरची भजी आणि बटाटा भजी तुम्हाला खायची असतील तर सुंदर बागेची जरी वायचळांची बटाटा भजी टेस्ट करायला तुम्हाला यायला लागते. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.